नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सिंपल अशा कुर्तीचं कटिंग. तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता पहा. तसंच माझं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या मापाचा मी ही कुर्ती कट केलेली आहे, तर तुम्ही स्किप न करता पहा. तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीला मी हे 2 मीटर कापड घेतलेलं आहे आणि याची मी उभ्यामध्ये घडी घालून घेतलेली आहे. ह्या प्रकारेच आपल्याला कट करायचं आहे. हे 4 पदरी घडी आहे आणि हे 2 मीटर कापड आहे. पण कटिंग करण्यापूर्वी आपण थोडंसं इथे अगोदर माप घेणार आहोत. हिपचा चौथा भाग अधिक 2 इंच म्हणजे 10 अधिक 2 मी 12 इंचाची खूण केलेली आहे आणि याची रेष मारून घेतलेली आहे. ही रेष याच्यासाठी की आपल्याला ज्यावेळी हे पकडून हे सरळ पकडून याची पुन्हा एकदा व्यवस्थित घडी घालायची आहे आणि मगच आपल्याला याच्यावर कटिंग टाकायची आहे. आपण हे व्यवस्थित जी लाईन आहे त्यावर व्यवस्थित पकडून याची व्यवस्थित घडी घालून घेतली. सर्व बाजूने आपल्याला 12 इंच घडी घालायची आहे आणि उरलेलं कापड हे कापून टाकायचं आहे. हे कापल्यानंतर ह्या उरलेल्या भागामध्ये आपण बाहीचं कटिंग करणार आहोत आणि गळा कॅनव्हास पेपरवरती काढतो ते सुद्धा ह्याच उरलेल्या कापडात करणार आहोत. आता आपल्याला याची डबल घडी मी घालून घेतली म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि पुढच्या भागाचं कटिंग यावर लगेच करायचं आहे. आता ह्या पद्धतीने आपण घडी घातली. इथे 1 इंच एक्स्ट्रा मी सोडलेला आहे आणि त्याची रेष मारलेली आहे आणि ह्या रेषेनंतर आपल्याला उंची अधिक 2 इंच हे मोजायचं आहे. इथे टेप पकडायचा आहे आणि जेवढी उंची आपल्याला हवी आहे त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचं आहे. मी याच्यात उंची अधिक 2 इंच मिळवलेला आहे. आता इथे मी चार्ट दिलेला आहे शोल्डरचा आणि छातीचा. तर छाती आणि शोल्डरनुसार पण आपण हे माप घेऊ शकतो किंवा अंगावर पण माप घ्या. तर त्याचा अर्धा करायचा आहे. शोल्डरचा अर्धा घेऊन आपण माप केला तर इथे 8 इंच आलेला आहे. इथे आपल्याला 7.25 घ्यायचा आहे 40 इंच छातीसाठी आणि त्याचीसुद्धा रेष मारली. इथे सुद्धा मी चार्ट दिलेला आहे. तेवढंच वरती जेवढं आहे 8 इंच तेवढंच खाली करायचं आणि ही रेष मारून घेतली. हे बघा, हे व्यवस्थित चौकोन झालेलं आहे. आता आपल्याला इथे सगळ्यांसाठी 3 इंच घ्यायचं आहे. याला आपण ॲपेक्स पॉईंटसुद्धा म्हणतो किंवा टक्स पॉईंट म्हणतो. आणि इथे 7 इंचाची खूण करायची आहे आणि 14 इंच ह्याप्रमाणे आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. ह्या रेषा मारून झाल्यानंतर आपल्याला ही चेस्ट लाईन, टक्स पॉईंटची वेस्ट लाईन आणि स्लिट लेंथ आहे इथे. आता आपल्याला इथे छातीचा चौथा अधिक लुजिंग अर्धा इंच घ्यायचे आहे. छातीचा चौथा अधिक अर्धा इंच. इथे फुल बस्ट आहे आपलं, त्याचा चौथा अधिक अर्धा इंच त्याची खूण केली. ही मी ठळक खूण केलेली आहे. परत एकदा दाखवते मी. आणि हे सुद्धा आपण जोडून घेतलं. ह्या लाईनला करायचं आहे कमरेचा चौथा 1 इंच डार्टसाठी आणि अर्धा इंच आपल्याला लुजिंग घ्यायचं आहे. हे तिन्ही रेषा आपण व्यवस्थित जोडून घेतल्यात पट्टीने. आता इथे हिप लाईन्सवर आपण हिपचा चौथा अधिक 1 इंच घेतोय आणि 1 इंच सिलाई मार्जिनची पण खूण मी केली आहे. पण आपण ह्याच 1 इंचालाच आपण हे जोडतो. इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन हे व्यवस्थित बघा आणि खाली 1 इंच. आपण ज्यावेळेस टिप मारणार आहोत फिटिंगची तर ह्या सिलाई मार्जिनवरच टिप मारायची आहे आणि 1 इंच आहे तिथपर्यंतच ठेवायची आहे टिप. म्हणजे आपल्याला जे खालचे कट असतात त्याला व्यवस्थित टिप मारता येते. इथे गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर स्लोप 1 इंच वरती घेतलाय. तुम्हाला इथे मी लिहून पण दाखवले, त्यानुसार तुम्ही घ्या. आता आपल्याला याच्यापासून याचा मध्य घ्यायचा आहे आणि खूण करायची आहे आणि इथे 1/2 इंच
आणि ह्या 1/2 इंच खुणाच्याच तिथे आपल्याला हा फ्रेंच कर्वच्या मदतीने आर्महोल राऊंडचा राऊंड द्यायचा आहे। जेवढं हे अंतर आहे तेवढंच गळ्याचं अंतर घ्यायचं आहे। गळा रुंदी 3 इंच आणि हे आपण पाठीमागचा गळाचा आकार दिलेला आहे। इथे आपण आता पुढचा आकार देतोय, त्यासाठी 1 इंच घेतलं आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आतील आकार आपण दिलेला आहे। हे व्यवस्थित बघा। आता आपल्याला हा राऊंड मोजायचा आहे। तर हा राऊंड आपला टोटल 18 आहे। हे 9 इंच भरलंय, तर हा आतल्या लाईनचा पण बरोबर 9 इंच जिथपर्यंत भरतंय तिथे खूण करायची आहे आणि त्याची सरळ रेषा मारून घ्यायची आहे। आणि कडेने हे कापून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे कटिंग करायचे आहे। नॉचेस पण द्यायचे आहेत, म्हणजे आपण ज्यावेळी टिप मारतो फिटिंगची त्यावेळी पकडताना नॉचेसला नॉचेस मिळवूनच आपण टिप मारतो। इथे 4 इंच घ्यायचं आहे, 3.5 इंच वरती आणि 3.5 इंच खाली घ्यायचं आहे। हा आपण टक्स टाकतोय आणि अर्धा इंच आपण रुंदी ठेवणार आहोत। हा टक्स आपण फक्त ज्याला टमी आहे जास्त तर त्याच्यासाठी पुढच्या भागाला आपण टक्स घेत नाही, फक्त मागेच घेतो आणि ज्याचं टमी नाही आहे म्हणजे पोटाचा घेर जास्त नाही आहे तर त्याला आपण दोन्ही टक्स पाठीमागचे आणि पुढचे मारतो। आता आपण व्यवस्थित हे पाठीमागचा भाग हा खालीच ठेवलाय आणि ह्या पद्धतीने आपण हे कटिंग करतोय। हे थोडंसं माझ्याकडून चुकून कात्री लागली होती, हे बघा। आता हा आकार आपण आतून कापला आणि हे व्यवस्थित आपण सरळ कापून घेतलंय। आता हे ठेवताना ह्या प्रकारे ठेवा आणि इथे पुढच्या भागाला गळ्याची जी रुंदी आहे 2 इंच आणि गळा 7 इंच घेतलाय। पाठीमागच्या याची आपण 3 इंच आणि उंची पण 3.5 इंच घेतलेली आहे। हे कॅनव्हासवर आपण उमटवून घेऊ। हे तुम्ही व्यवस्थित बघा। हा गळा आपण आहे तसाच आखलाय आणि त्याच्या बाहेर 1 इंच आपण मार्जिन ठेवलेला आहे आणि ह्या प्रकारे आपण हे कापून घेतलंय। आतील भाग पण अशाच प्रकारे कापायचा आहे, पण कापताना वरची पट्टी आपण तशीच ठेवायची आहे, म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्या कापडावर हे प्रेस करतो त्यावेळी गळा हा फाकत नाही आणि व्यवस्थित प्रेस होतो। पुढचा जो गळा आहे तो सुद्धा जसा आपण पाठीमागचा कट केलाय त्याप्रमाणेच व्यवस्थित उमटवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।